महायुतीतल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला हा जवळपास निश्चित झालाय। मात्र ऐनवेळी महायुतीत मनसे सामील झाली, त्यामुळे आता या फॉर्म्युल्यावर पुन्हा एकदा काम करायची वेळ आली आहे। यातच साताऱ्याच्या जागेवर उदयनराजे भोसले यांची उमेदवारी फिक्स असली तरी उदयनराजे नेमके कुणाच्या तिकिटावर लढणार हे कोड मात्र अजून सुटत नाहीये। उमेदवार ठरला, पण चिन्हाचं काय? दिल्लीच्या भेटीनंतर सुद्धा राजेंचा पेच कायम। उदयनराजे कोणत्या चिन्हावर लढणार? राष्ट्रवादीचं घड्याळ की भाजपचं कमळ? महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली खरी, मात्र आता दुसऱ्या यादीचा तिढा काही संपत नाहीये। अमरावती, यवतमाळ, वाशिम, धाराशिव नंतर आता साताऱ्याच्या जागेचाही तिढा निर्माण झाल्याचं दिसतंय। सध्या राज्यसभेचे खासदार असलेल्या उदयनराजेंनी साताऱ्याच्या जागेवर दावा ठोकत सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मात्र मुंबईमध्ये ठोस आश्वासन न मिळाल्यानं उदयनराजे गेल्या 4 दिवसांपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून होते। अखेर शेवटी शनिवारी आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उदयनराजेंना भेटले। उदयन महाराजांची भेट ही गृहमंत्री मोदयांशी आज होईल आणि मग त्यांचं जे मत आहे ते गृहमंत्री मोदयांसमोर मांडतील। त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्री मोदय घेतील। फडणवीसांसह महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भेटीनंतर रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन उदयनराजेंनी आपली भूमिका मांडली। आपण साताऱ्याची जागा लढणारच अशी आग्रही भूमिका उदयनराजेंनी घेतलेली आहे। उदयनराजेजी यांना सातारा लोकसभेची त्यांची मागणी आहे। मला वाटतं की ती मागणी त्यांनी केली आहे, पण महायुतीमध्ये जी चर्चा होईल त्यानुसार आपण पुढे जाऊ। 3 दिवसापासून ते दिल्लीत ठाण मांडून बसलेले, नेत्यांची भेट होऊ शकली नाही अशी चर्चा म्हणाली। अशी काही चर्चा असतं, त्यांचे काही खासदार म्हणूनही कामं असतात, त्यांना भेटायची असेल, पण त्या ठिकाणी असं काही नसतं की यांची भेट झाली नाही त्यांची भेट झाली नाही। महायुतीची चर्चा होईल, नंतर निर्णय होईल। आता अमित शहांसोबतच्या झालेल्या भेटीनंतर उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। साताऱ्यात उदयनराजे हेच महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील याविषयी कोणालाही शंका नाही, पण उदयनराजेंनी घातलेल्या अटीमुळे एक पेच निर्माण झालाय। कारण महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे। त्यामुळे उदयनराजेंना जर लढायचं असेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावरच लढावं अशी भूमिका राष्ट्रवादी अजित पवार गटानं घेतलेली आहे। एकीकडे उदयनराजेंचा दावा आणि राष्ट्रवादीची दुसरीकडे ठाम भूमिका, यामुळे महायुतीमध्ये पेच निर्माण झाल्याचं दिसतंय। जर हा तिढा सुटला नाही तर आपण निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित। मग पक्ष असो किंवा पक्षचिन्ह नसो तरी देखील आपण निवडणूक लढवणार यावर छत्रपती ठाम असल्यानं महायुतीत याचा मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। जर महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जागा लढवली नाही आणि वेगळा काही पर्याय निवडला तर मात्र याचा मोठा फटका राज्यभरात महायुतीला बसू शकतो। राजकारणात राष्ट्रवादीसोबत आणि त्यातही खास करून अजित पवारांसोबत उदयनराजे यांचं फारसं सख्य नसल्याचं वेळोवेळेला समोर आलेलं आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीचं मन वळवून भाजप ही जागा उदयनराजेंना देतंय का, की उदयनराजेंचीच मनधरणी करून घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। पण जर हे दोन्ही पर्याय फेल झाले तर मात्र महायुती आणि त्यातही भाजपची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे। राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।